सर्व पक्षांचे मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वेतन आणि भत्ता मात्र वाढ कोणतीही नसेल, मात्र कर्मचारी स्टाफ आणि वाहन सुविधा मिळणार आहेत। सर्व पक्षांच्या मुख्य प्रतोद यांना 25,000 तसंच प्रतोद यांना 20,000 रुपये भत्ता अधिक राहील। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, हा निर्णय काय नक्की? दीपक, आत्ताच्या घडीचा हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे प्रतोद या ठिकाणी असतात आणि त्यांनाच आता या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। मंत्रिपदाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे। मुख्य प्रतोद आणि प्रतोद या दोघांसाठी ह्या सुविधा उपलब्ध असणार आहेत। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आपल्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या हे दोन महत्त्वाचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्यासाठी हा एक शासनाने निर्णय घेतलेला आहे। मंत्रिपदासाठी अपेक्षित असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात त्या देखील या सर्वांना मिळणार आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहायला गेलं तर वेतन आणि भत्ता वाढ जी आहे ती दिलेली नाहीये, मात्र कर्मचारी स्टाफ असेल, वाहन असेल, या सुविधा आता मिळणार आहेत। यासोबतच मुख्य प्रतोद यांना 25,000 तसेच प्रतोद यांना 20,000 रुपये भत्ता देखील या निमित्तानं आता देण्यात येणार आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.